नमस्कार, मी यामिनी दळवी. बुलेटिनमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत आणि आतापर्यंतच्या सगळ्या महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा. 2006 मधल्या मुंबई लोकल साखळी बॉम्बस्फोट प्रकरणामधील सगळ्या 12 दोषींची मुंबई उच्च न्यायालयाकडून निर्दोष मुक्तता. 19 वर्षांच्या प्रदीर्घ काळाच्या नंतर निर्दोष सुटका. 2006 मध्ये झालेल्या मुंबई लोकल साखळी बॉम्बस्फोटाच्या प्रकरणी मुंबई हायकोर्टानं दिलेल्या निकालाची राज्य सरकारकडून गंभीर दखल. सरकार या निर्णयाला सुप्रीम कोर्टामध्ये आव्हान देणार असल्याची सूत्रांची माहिती. पुराव्यांच्या अभावी 2006च्या मुंबई लोकल साखळी बॉम्बस्फोटामधल्या आरोपींची निर्दोष मुक्तता. दरम्यानच्या काळामध्ये एका आरोपीचा मृत्यू, उर्वरित 11 आरोपींची मुक्तता. स्फोटाच्या 100 दिवसांच्या नंतर साक्षीदारांना आरोपी आठवणं अशक्य आहे. साक्षीदारांच्या साक्षी विश्वास ठेवण्यासारख्या नाहीत. निकाल देत असताना कोर्टानं व्यक्त केलं मत. मुंबई लोकलमधील ब्लास्ट प्रकरणी 5 जणांना फाशी आणि 7 जणांना जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली होती. येरवडा, नाशिक, अमरावती आणि नागपूर कारागृहामधून दोषींनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून हजेरी लावली. मुंबई उच्च न्यायालयाचा निकाल हा धक्कादायक आहे. विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांची 2006च्या साखळी बॉम्बस्फोट निकालावरती प्रतिक्रिया. आगामी मुंबई महानगरपालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवरती मुंबईमधील आमदार आणि नगरसेवकांची एकनाथ शिंदे लवकरच बैठक घेतील. तत्पूर्वी विभागवार बैठका घेण्याच्या शिंदेंच्या आमदारांना सूचना. घरं देण्याच्या नावाखाली चक्क मंत्रालयामधल्या 18 वरिष्ठ अधिकाऱ्यांची फसवणूक. 2 कोटी 61 लाख रुपयांचा गंडा. हिरानंदानी गार्डनमधल्या ब्लूबेल इमारतीमध्ये घरं देण्याचं आमिष. फसवणूक केल्याप्रकरणी निवृत्त उपसचिवांच्या विरोधात गुन्हा दाखल. मुसळधार पावसामुळे जोगेश्वरीमध्ये पश्चिम द्रुतगती महामार्गाखाली 3 ते 4 फुटांपर्यंत पाणी साचलं होतं. जोगेश्वरी राज्य राखीव पोलीस बल गेटच्या बाहेर रस्त्यावरती पाणी साचल्यामुळे वाहतूक कोंडीत झाली होती. काल रात्री झालेल्या मुसळधार पावसामुळे मुंबईमधला सखल भाग जलमय. घाटकोपर मेट्रो स्टेशन खाली पाणी साचलं, त्यामुळे सकाळी कामावरती जाणाऱ्यांची कसरत. मुसळधार पावसामुळे गोरेगाव आरे कॉलनी परिसरामध्ये मेट्रो कारशेड 3 जवळच्या बोगद्यामध्ये पाणी भरलं. गोरेगावकडून मरोळ नाक्याच्या दिशेनं जाणाऱ्या मार्गावरच्या वाहन चालकांना मनस्ताप. भिवंडीच्या स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे उड्डाण पुलावरती दुचाकीची कारला धडक. या अपघातामध्ये दुचाकीवरचा एक जण थेट पुलावरून खाली कोसळला. 2 जण जखमी झाले. पंक्चर बनवण्यासाठी पुलावरती उभ्या असलेल्या 4 चाकीला ही धडक बसली होती. छावा संघटनेच्या पदाधिकाऱ्याला मारहाण करणं सूरज चव्हाण यांना भोवलं. अजित पवार यांच्या राष्ट्रवादीचे युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सूरज चव्हाण यांना पक्षाकडून राजीनामा देण्याचे आदेश. राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सूरज चव्हाण यांच्या 12 जणांवरती गुन्हा दाखल. छावा संघटनेच्या पदाधिकाऱ्याला मारहाण केल्याप्रकरणी हा गुन्हा दाखल. छावा संघटनेच्या प्रदेशाध्यक्षांना मारण्याची घटना दुर्दैवी, तर कोणत्याही हिंसेला, असभ्य वर्तनाला माझा ठाम विरोध असल्याची अजित पवार यांची प्रतिक्रिया. लातूरमध्ये झालेल्या राड्याच्या नंतर आज धाराशिवमध्ये छावा संघटनेच्या पदाधिकाऱ्यांशी सुनील तटकरे यांनी बैठक घेतली. पक्ष मारहाणीच्या संदर्भात योग्य निर्णय घेईल, तटकरे यांचं आश्वासन. राष्ट्रवादीचे प्रदेश अध्यक्ष सुनील तटकरे यांनी कृषी मंत्री कोकाटेंच्या संदर्भातला खुलासा फेटाळला. शेतकरी संकटामध्ये असताना कृषी मंत्र्यांचं वागणं चुकीचं असून त्यांना समज दिल्याचं तटकरेंची प्रतिक्रिया. कालच्या राड्यानंतर राष्ट्रवादी युवकचे अध्यक्ष सूरज चव्हाण यांच्याकडून दिलगिरी व्यक्त. छावा संघटनेचे प्रदेश अध्यक्ष विजयकुमार घाडगे यांना भेटून गैरसमज दूर करणार अशी सुद्धा प्रतिक्रिया. छावा संघटनेचे प्रदेशाध्यक्ष विजयकुमार घाडगे यांनी असंविधानिक शब्द वापरल्यामुळे आपल्यासह कार्यकर्त्यांनी त्यांना मारहाण केली. सूरज चव्हाण यांचं स्पष्टीकरण. सुनील तटकरे यांच्या सांगण्यावरून आपल्याला मारहाण झाली, विजयकुमार घाडगे यांचा आरोप आहे. तर पक्षश्रेष्ठींच्या सांगण्यावरून सूरज चव्हाण यांच्याकडून दिलगिरी. त्यांनी त्यांचं काम केलं, आता आम्ही आमचं काम करणार अशी ही प्रतिक्रिया. सुनील तटकरे यांच्या दौऱ्यामधून युवक राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सूरज चव्हाण यांना वगळलं. लातूर इथे झालेल्या मारहाण आणि रोष असल्याच्या पार्श्वभूमीवरती खबरदारी. धाराशिवमधील सुनील तटकरे यांच्या कार्यक्रमाच्या ठिकाणी छावा संघटना आक्रमक झाली. केवळ राजीनामा नको, पक्षामधून बडतर्फ करा. कार्यक्रमस्थळी कार्यकर्त्यांकडून घोषणाबाजी. छावा संघटनेच्या कार्यकर्त्यांकडून तटकरे यांचा तुळजापूरकडे जाणारा ताफा अडवण्याचा प्रयत्न. बंदोबस्त असलेल्या पोलिसांनी कार्यकर्त्यांना अडवलंय. यावेळेला जोरदार घोषणाबाजी. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या पुण्यामध्ये 3 दिवस मॅरेथॉन बैठका. प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे, रोहित पवार यांच्यासोबत विविध सेल आणि फ्रंटलचे प्रमुख यांच्या उपस्थितीमध्ये 23 ते 25 जुलै या कालावधीमध्ये बैठक होईल. राज्यामध्ये पावसाचा जोर वाढणार आहे. कोकणासह घाटमाथ्यावरती जोरदार सरींची शक्यता आहे. मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भामध्ये विजांच्या कडकडाटासह पावसाचा येलो अलर्ट. 11वीच्या दुसऱ्या फेरीमधल्या प्रवेशासाठी आज अखेरची मुदत आहे. आतापर्यंत 1,70,000 विद्यार्थ्यांचा प्रवेश निश्चित झाला आहे.
पुण्यामधल्या गणेश मंडळांसाठी खुशखबर. गेल्या वर्षीची परवानगी यंदा सुद्धा वैध असेल. नव्याने अर्ज करण्याची गरज नाही. पुणे पोलीस आयुक्तांची घोषणा. सोलापूरमध्ये रुग्णालयाच्या पडक्या इमारतीमधील खिडकीच्या ग्रिलमध्ये मुंडकं अडकून मृत्यू झालाय. 50 वर्षीय व्यक्तीचा मृत्यू झालेला आहे. दारूच्या नशेमध्ये खिडकीमधून आत शिरत असताना मुंडकं अडकून मृत्यू झाल्याचा अंदाज आहे. सोलापूर शहरामध्ये घरफोडी करणारी टोळी सक्रिय. मध्यरात्री घरांची पाहणी करतानाचं दृश्य सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद झालंय. पुण्यामध्ये दैनिकाच्या कार्यालयाबाहेरून दुचाकीची चोरी. ही घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद झाली. आरोपीचा शोध सुरू आहे. साताऱ्यामधल्या ठोसेघर धबधबा रस्त्यावरती स्कॉर्पिओ गाडी ही दरीमध्ये कोसळली. सुदैवाने सगळे पर्यटक बचावले. चालकाचं गाडीवरचं नियंत्रण सुटल्यामुळे हा अपघात झालाय. अहिल्यानगरच्या कर्जतमध्ये गोदड महाराजांच्या यात्रोत्सवामधील स्वागत कमान चर्चेत आली. स्वागत कमानीवरती अजित पवार आणि रोहित पवार यांचा एकत्र फोटो असल्यामुळे दोन्ही राष्ट्रवादींची युती व्हावी अशी कार्यकर्त्यांची अपेक्षा आहे. नाशिकच्या सटाणामधल्या आखातवाडे भागामध्ये या गावामध्ये नागरिकांनी रेशन दुकानाला टाळं ठोकलं. लाभार्थ्यांना रेशन न देता इतरांना परस्पर विक्री केली जात होती. संतप्त ग्रामस्थांनी रेशन दुकान बंद पाडलंय. नाशिकच्या चांदवडमध्ये सासरच्या छळाला कंटाळून एका महिलेनं आत्महत्या केली आहे. पतीसह 3 जणांवरती गुन्हा दाखल. संतप्त नातेवाईकांनी सासरच्या अंगणामध्ये केला मयत महिलेचा अंत्यविधी. नाशिकमध्ये महिला पोलीस अधिकाऱ्याच्या मुलीची गळफास घेऊन आत्महत्या. आई, तुला त्रास द्यायचा नाही, माझा शैक्षणिक खर्च खूप आहे, तू ताण घेऊ नकोस असं चिठ्ठीमध्ये तिने लिहून ठेवलं होतं आणि आपलं आयुष्य संपवलं. गुजरातमध्ये होणारी विदेशी दारूची तस्करी नंदुरबारच्या विसरवाडी पोलिसांनी रोखली. 9 लाखाच्या विदेशी मद्याचा साठा जप्त. 2 जणांना अटक. तर दारू तस्करी करणाऱ्या वाहनामधून 4 बनावट नंबर प्लेट सुद्धा जप्त. नांदेडमध्ये छावा संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी राष्ट्रवादीचे बॅनर फाडले आहेत. अजितदादा पवार यांच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा देणारं बॅनर हा छावा संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी फाडलाय. विजयकुमार घाडगे यांना झालेल्या मारहाणीच्या निषेधार्थ आज लातूर बंदची हाक. लातूरच्या छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये आंदोलन करत या घटनेचा निषेध करत घोषणाबाजी करण्यात आली. लातूरमध्ये रस्त्यावरती पत्ते खेळत माणिकराव कोकाटे यांचा निषेध करण्यात आला. छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये ठिय्या आंदोलन करत जोरदार घोषणाबाजी. जालन्यामध्ये छावा संघटनेच्या 5 कार्यकर्त्यांवरती गुन्हा दाखल. राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यालयावरती दगडफेक केल्याप्रकरणी हा गुन्हा दाखल झालाय. तटकरेंच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवरती धाराशिवमधल्या राष्ट्रवादी अजित पवार पक्षाच्या कार्यालयाच्या बाहेर पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला. जालन्यामध्ये राष्ट्रवादीच्या कार्यालयावरती झालेल्या दगडफेकीच्या नंतर ही खबरदारी घेतली जाते. मराठा आंदोलक मनोज जरांगे हे उद्या महादेव मुंडे कुटुंबियांची बीडच्या परळीमध्ये जाऊन भेट घेणार आहेत. ज्ञानेश्वरी मुंडे यांनी जरांगे यांना मदत करण्यासाठी आवाहन केलं होतं. विजय घाडगे यांना झालेल्या मारहाणीचा हिंगोलीमध्ये कनेरगाव ते जिंतूर महामार्गावरती टायर जाळून निषेध करण्यात आला. कृषी मंत्र्यांचा राजीनामा घेण्याच्या मागणीसाठी हे आंदोलन. संजय शिरसाट यांच्या छत्रपती संभाजीनगरमधल्या घरासमोर दारू पिऊन गोंधळ घालत एकाचा त्यांच्या घरामध्ये शिरण्याचा प्रयत्न. सौरव घुले असं गोंधळ घालणाऱ्या तरुणाचं नाव आहे. पोलिसांनी त्याला ताब्यात घेतलंय. धाराशिव जिल्ह्याच्या दौऱ्यावरती असलेले राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष आणि खासदार सुनील तटकरे यांनी तुळजाभवानीचं दर्शन घेतलं. यावेळेला रुपाली चाकणकर यांच्यासह पदाधिकाऱ्यांची उपस्थिती होती. संभाजीनगरमध्ये 3 मुलांना अचानकपणे लुळेपणा आल्याचं प्रकरण. आरोग्य विभागाकडून खंबाट वस्तीवरती तपासणी सुरू. विहिरीच्या पाण्याचे नमुने सुद्धा तपासणीसाठी घेतले जातील. पशुधनापासून हा आजार झालेला आहे का याची सुद्धा तपासणी होणार आहे. बीडमध्ये दिशा चुकल्याच्या कारणास्तव रेल्वे महामार्गावरचा पूल पाडलाय. 25 वर्षांपासून सुरू आहे इथल्या रेल्वे मार्गाचं काम. संबंधित ठेकेदार कंपनीवरती कारवाई करून नुकसान भरपाई घेण्याची मागणी. दारू पिण्यासाठी पैसे न दिल्याच्या रागामधून युवकाच्या अंगाला चटके देऊन 3घांकडून मारहाण. बीडच्या आष्टीमधली ही घटना आहे आणि आरोपींच्या विरोधात सध्या गुन्हा दाखल झालाय. बीडमध्ये प्रेमसंबंधांमधून झालेल्या तरुणाच्या हत्येच्या प्रकरणी मुलीच्या भावाला, वडिलांना आणि चुलत्याला 5 दिवसांची पोलीस कोठडी. 2 फरार आरोपींचा शोध सुरू आहे. आरोपींनी केलेल्या बेदम मारहाणीमध्ये या तरुणाचा मृत्यू झाला. 11 दिवसांच्या नंतर सुद्धा परभणीमधील संस्थाचालक दाम्पत्य फरार आहे. शाळेच्या फीवरून संस्थाचालकाने मुलीच्या वडिलांना मारहाण केली होती. आम्हाला न्याय द्या अन्यथा उपोषण करणार. हेंगडे कुटुंबियांचा इशारा. बीड शहरामध्ये बेशिस्त आणि अवैध रिक्षा चालकांच्या विरोधामध्ये कारवाईची मोहीम. वाहतूक पोलिसांकडून आतापर्यंत 40 रिक्षा चालकांवरती कारवाई करण्यात आली. राज्यामधल्या परिचारिकांच्या आंदोलनाचा आजचा 4था दिवस. परिचारिकांच्या आंदोलनाचा आरोग्य सेवेवरती मोठा परिणाम होतोय, तर मागण्या मान्य होईपर्यंत आंदोलन करण्याचा परिचारिकांचा इशारा.
मुख्यमंत्री फडणवीसांचा उद्या वाढदिवस आहे. धर्मराव बाबा आत्राम यांनी लावलेले मुख्यमंत्र्यांचे बॅनर सध्या चर्चेचा विषय ठरतायत. तर भाजप पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी होर्डिंगबाजी करू नये अशा सूचना मुख्यमंत्र्यांनी दिल्या आहेत. भंडाऱ्याच्या राष्ट्रीय महामार्गावरती वाहनांच्या सोबत हरणाची रेसिंग. हरिण सुसाट वेगानं धावत असतानाचा व्हिडिओ सध्या व्हायरल झालाय. वन्य प्राण्यांच्या सुरक्षेसाठी वन विभागानं उपाययोजना करण्याची गरज आहे. वाळूची वाहतूक करणारा भरधाव टिप्परची विद्युत जनित्राला धडक बसली. भंडाऱ्याच्या तुमसर तालुक्यामधल्या देव्हाडी एमआयडीसी मधली ही घटना आहे. वीज वितरण कंपनीचं 6 लाख रुपयांचं नुकसान झालं. पोलिसांच्या अंगावरती ट्रॅक्टर चालवल्याच्या नंतर भंडारा पोलीस ऍक्शन मोडवर आले. 14 ट्रॅक्टरसह 83 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. अवैध वाळू वाहतुकीवरती कारवाई करण्यासाठी गेलेल्या पोलिसावरती ट्रॅक्टर चालवण्यात आला होता. बुलडाण्याच्या खामगाव शहरामधल्या घाटपुरी नाका इथे गोवंश चोरण्यासाठी कारचा वापर. संपूर्ण घटना सीसीटीव्हीमध्ये कैद. शिवाजीनगर पोलिसांमध्ये गुन्हा दाखल. रत्नागिरीमध्ये पावसाने दमदारपणे हजेरी लावली आहे. काही दिवसांपासून विश्रांती घेतलेल्या पावसाने हजेरी लावल्यामुळे शेतकऱ्यांकडून समाधान व्यक्त होत आहे. तर पुढील 2 दिवस या ठिकाणी मुसळधार पावसाचा हवामान विभागाचा अंदाज आहे. मुंबई गोवा महामार्गावरच्या खड्ड्यांचा प्रश्न जैसे थे. वाहन चालकांची गैरसोय आणि कसरत होतीये. कोकणामध्ये खड्ड्यांची समस्या मिटणार नेमकी कधी? चिपळूणमधल्या वशिष्ठी नदीवरच्या पुलाच्या परिसरामध्ये सध्या खड्ड्यांचं साम्राज्य आहे. मुंबई गोवा महामार्गावरच्या खड्ड्यांचा प्रश्न जैसे थे. वाहन चालकांची कसरत होतीये. त्यामुळे ही दृश्य आता पुन्हा आपण बघतो आहोत. गणेशोत्सवासाठी जाणाऱ्या कोकणवासियांना दिलासा. कोकणामध्ये जाताना आपली कार ट्रेननं घेऊन जाता येणार आहे. मुंबई गोवा महामार्गावरच्या खड्ड्यांचा प्रवास आता टाळता येणार आहे. कोकणवासियांसाठीची कार ऑन ट्रेन ही सेवा येत्या 23 ऑगस्टपासून सुरू होईल. तर आरक्षण 21 जुलैपासून खुलं होणार. प्रत्येक कारसाठी 7,875 रुपये इतकं शुल्क आकारलं जाणार आहे. आणि यानंतर